गुड इव्हनिंग गाईज. चला तर मग संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. पण आता आपण एवढ्या दिवसाचा आपल्या क्लासमध्ये गॅप असल्यामुळे आता थोडंसं मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे मी तुमचा क्लास घेऊ शकले नाही, त्याबद्दल सॉरी. पण काय म्हणतात ना, मेडिकल इमर्जन्सीच अशी होती की जे मी तुम्हाला म्हणजे तुमचा क्लास नाही कंटिन्यू करू शकली, त्याबद्दल खरंच मी तुमची मनापासून माफी मागते. पण आता इथून पुढे आपले क्लास कंटिन्यू होतील, सगळ्या टाईपचे जेवढे पण आपण क्लास घेतो आहे, क्रिएटिव्ह क्राफ्टचे वगैरे सगळे, ज्वेलरी मेकिंग, त्यानंतर फ्लावर क्राफ्टिंगचे वगैरे, आरी वर्क वगैरे, फॅब्रिक पेंटिंग, त्यानंतर OHP शीट, मॅट रंगोली वगैरे, रेडी रंगोली, त्यानंतर फर उलन रंगोली, जेवढेही आपण क्लासेस आता घेतो आहोत ते सगळे क्लास मी समोर कंटिन्यू करणार आहे. फक्त थोडं मेडिकल इमर्जन्सी होती ना, त्यामुळं मग मला शक्य झालं नाही तुमचे क्लास घेणं. पण आता यानंतर असं होणार नाही, तुम्हाला तुमचे व्हिडिओ वेळेवर येऊन जातील. तर आज आपण जो आपला टाईप आहे मंगळसूत्र पेंडंट शिकण्याचा, त्याच्यासाठी मी तुम्हाला मंगळसूत्र पेंडंटचा बेस कसा बनवायचा आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर आज आपण मंगळसूत्र पेंडंटचा जो बेस कसा म्हणजे जो पेंडंट आहे, पेंडंट आपण जो मोत्यांची फुलं बनवले आहे त्या फुलाला आपल्याला पण एक बेस बनवावा लागतो, म्हणजे पेंडंट बनवायला पण एक बेस बनवावा लागतो. तर तो कसा बनवायचा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 18 गेज वायर घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, राऊंड नोज फ्लायरमध्ये किंवा फ्लॅट नोज फ्लायरमध्ये असं पहिले लूप बनवून घ्यायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, लूप बनवल्यानंतर त्याला असं पूर्णपणे असं व्यवस्थित पकडायचं आहे आणि त्याला असं राऊंड करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण जसं कानातल्याला जसं बेस बनवला होती की नाही, कानातले बनवताना मी कसं तुम्हाला बेस बनवायला शिकवला होता, सेम तसंच करायचं आहे. फक्त राऊंड मी हातानेच बनवते, मला सवय आहे. तुम्ही राऊंड नोज फ्लायर किंवा फ्लॅट नोज फ्लायरचा वापर करून बनवू शकता. अशा प्रकारे आपल्याला बेस बनवायचा आहे. जसं की आपण कानातल्याला बनवला तसंच आपल्याला मंगळसूत्र पेंडंटसाठी सुद्धा असा बेस बनवून घ्यायचा आहे. असा बेस बनवायचा आहे पूर्णपणे. जेवढं आपलं फ्लावर आहे, समजा फ्लावरचा एक अंदाज घ्यायचा आहे की त्याची साईज किती मोठी आहे, त्यानुसार तुम्ही बेस बनवायचा आहे. एवढाही बनवला तरी सफिशियंट आहे. आणि बनवल्यानंतर काय करायचं माहिती का, असं इथं थोडंसं त्याला असं बेंड करायचं, अशा प्रकारे त्याला असा आकार द्यायचा. हे बघा, दिसतंय का तुम्हाला, अशा प्रकारे, हे बघा, अशा प्रकारे त्याला आकार द्यायचा. आणि इथपर्यंत 1 इंचाचा अंतर इथे थोडंसं बेंड करून काय करायचं, समोर असं स्ट्रेट करायचं. आणि एवढं जे आहे ना, इथपर्यंत अंतर सोडून आपल्याला ही वायर काय करायचं आहे, तार काय करायची आहे, कट करून टाकायची आहे. केलं मग हे बघा, हे अशा प्रकारे दिसणार आहे. हे बघा, याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे दिसणार आहे. याला असं व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, एकदम स्ट्रेट करून घ्यायचं आहे. असं झालं पाहिजे. झालं. मग काय करायचं आहे, राऊंड नोज फ्लायर किंवा फ्लॅट नोज फ्लायर घ्यायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये एक गहूभर अंतर सोडायचं. आणि काय करायचं, हे जे नाहीतर काय करायचं, बरोबर सेंटरला पकडायचं. सेंटरला पकडून खालच्या साईडला असं बेंड करायचं. खालच्या साईडला असं बेंड केलं, त्याला असं व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. कशा प्रकारे, असा आकार देऊन घ्यायचा आपल्याला व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला त्याला काय करायचं आहे, आकार देऊन घ्यायचा आहे. कशासाठी, म्हणजे एक लूपच बनवायचा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तुम्हाला तर एक लूप बनवून घ्यायचा आहे असा. किंवा तुम्ही काय करू शकता माहिती का, नाही जरी आकार दिला ना, तुम्ही डायरेक्टली लूप पण बनवू शकता. लूप बनवताना फक्त एक काळजी घ्यायची तुम्हाला, की आपण जे बेस बनवला आहे, मंगळसूत्र पेंडंटचा जो बेस बनवला आहे आपण, या बेसमधून हा बेस बनवला आहे, पण एक साईडला आपल्याला हे जे आहे आपण बनवून ठेवलेला लूप हा बनवायचा नाही आहे. का नाही बनवायचा आहे, फक्त मी तुम्हाला दाखवलं आहे बनवायचा कसा. तर का नाही, कारण की आपल्याला याच्यामधून हे मोती ॲड करायचे, क्रिस्टल ॲड करायचे, आणि आपल्याला हा बेस पेंडंटचा बेस पण ॲड करायचा आहे ना त्यामध्ये. त्यामुळे एक साईड फक्त लूप बनवायचा आणि एक साईड ओपन ठेवून द्यायचं. नंतर सगळं कंप्लीट झाल्यानंतर तो लास्टवाला लूप बनवायचा. तर फक्त तुम्हाला एक आयडिया दिली मी, तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं, सॉरी, तुम्हाला सांगण्यासाठी. काय करायचं, असं इथे एक लास्टवाला असा लूप बनवून घ्यायचा की यामधून तो गेला पाहिजे. हे एक ओपनच ठेवायचं, याला लूप नाही बनवायचा. लूप शेवटी बनवायचं. सगळं पेंडंट त्याच्यामध्ये आपण मोती पेंडंट वगैरे सगळं ॲड केल्यानंतर लास्टला लूप बनवायचा त्याचा. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये हे असं टाकणार आहोत. याला असं इथे आपण अशा प्रकारे टाकणार आहोत. पहिले इथं
कॅप टाकायची, नंतर क्रिस्टल टाकायचा, कॅप टाकायची, एक मोती टाकायचा, कॅप टाकायची, क्रिस्टल टाकायचा, कॅप टाकायची, परत एक मोती टाकायचा आणि नंतर एक मंगळसूत्र पेंडंट ॲड करायचं. एक मंगळसूत्र पेंडंट ॲड केल्यानंतर परत इथे एक मोती, इथे काय करायचा, एक मोती टाकायचा. मोती टाकल्यानंतर कॅप टाकायची, क्रिस्टल टाकायचा, कॅप टाकायची, परत एक मोती टाकायचा, नंतर कॅप टाकायची, क्रिस्टल टाकायचा, मोती टाकायचा, सॉरी क्रिस्टल टाकायचं, कॅप टाकायची आणि दुसरं मंगळसूत्र पेंडंट असं ॲड करायचं, जे आपण फ्लावर याच्यामध्ये आता फिट करणार. अशा प्रकारे तुम्हाला हे मंगळसूत्र पेंडंट तुमच्या चॉईसनुसार बनवायचं आहे. तर आता हे जे आहे ना, आपण याचा बेस बनवला आहे. कशाचा, ते फ्लावरचं जे पेंडंट आहे ना, त्याचा बेस बनवला आहे. इथे आपल्याला हे फ्लावर फिट करायचं आहे, जे तुम्हाला मी ऑलरेडी मंगळसूत्र पेंडंटसाठी बनवायचे सांगितलेले एडी स्टोनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला हे फ्लावर इथे आधी फिट करायचे, नंतर याच्यामध्ये असं तुम्हाला असं इन्सर्ट करायचं आहे अशा प्रकारे. हे झालं. तर मग चला, आज आपलं मंगळसूत्र पेंडंट कसं बनवायचं आहे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. तरीही तुम्हाला जर कुठली अडचण आली, कुठला डाऊट असला, तर तुम्ही बिनधास्त मला कॉल करू शकता. नाही मी कॉल रिसीव केला एखाद्या कारणास्तव, तर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुमच्या मेसेजला माझ्या वेळेनुसार रिप्लाय नक्की भेटेल. डोंट वरी. ओके, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.